हरिओम. आज 29 नोव्हेंबर 2024 शुक्रवार. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. वेळीच जाग होऊन योग्य रस्त्याला लागा. बघूया, महाराज सांगतात आपल्याला की कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासूनच होत असते. जन्म हा देखील वासनेतूनच निर्माण होतो. गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो. त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असतं. याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, देवा चांगली बुद्धी दे. पुढे या निर्मळ मनावर निराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात. गंगेचं पाणी पुढे पुढे वाहत गेल्याने गढूळ होतं की नाही, आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी राम करता ही भावना दृढ करायला पाहिजे. भगवंताच्या नामाची तुरटी फिरली की वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रगट होईल. गेल्या जन्मात मी जी काही पाप केली असतील ते आता भोगतो आहे असं नुसतं म्हणून जगण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करत असतो. जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे, म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे. सत्तावान, श्रीमंत, वैभववान माणसं सुखी असतात. हा नुसता भ्रम आहे. जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत. आपलं प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळशेदार दिसतं, परंतु ती सूज आहे, ते काही खरं बाळसं नव्हे. आणि म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपले वय जसं जसं वाढत जातं तसं तसं आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होतं. वासना कमी होण्याऐवजी वाढत जातात आणि ही तीच पुढल्या जन्माची अधिष्ठात्री ठरते. तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेगळा वेळेलाच काढणं आवश्यक असतं. आणि मग हा मार्ग अगदी साधा, सरळ, सोपा आहे. संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिलाय. त्या मार्गाने पावलं टाका. भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे. तुम्ही थोडी तरी गोडी दाखवा, निश्चय दाखवा, तळमळ दाखवा. पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे. तुम्हाला हे सर्व पटले असं म्हणता, परंतु पटलं असून करत नाही. बरं, पटलं नाही म्हणावं तर का पटलं नाही ते सांगता येत नाही. याला काय करावं? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणी मात्रांपेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगलं वाईट कळण्याची बुद्धी. तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसं वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का? आणि म्हणून मला पुन्हा सांगावंसं वाटतं की वेळेलाच जाग होऊन योग्य रस्त्याला लागा. भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा. हेच माझं शेवटचं सांगणं आहे. नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करूया. नाम न सोडता इतर गोष्टी करूया. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.